नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण सुकट बनवणार आहे। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। त्यासाठी लागणारं साहित्य: सुकट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर। आपण आता सुकट घेतली, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर। सुकट आता आपण ही भाजून घेऊया। कढई ठेवली, त्याच्यामध्ये आता सुकट टाकली आपण। ते आपण भाजून घेऊया सगळी। परतून सगळी संपूर्ण भाजली गेली पाहिजे। आपण आता ती आपली सुकट भाजून झाली। आपण आता ती टोपामध्ये मी पाणी घेतलंय आणि भाजलेली सुकट त्याच्यामध्ये मी टाकली। असं धुतल्यामुळे, टोपात पाणी घेतल्यामुळे तळाला पूर्ण माती सुकटमध्ये असेल ते पूर्ण तळाला राहते। आपण आता ती प्लेटमध्ये काढून घेऊया। वरची अशी घ्यायची, तळाला माती राहते, त्याच्यामुळे अजिबात माती आपल्या सुकटमध्ये जात नाही। अशा प्रकारे नेहमी धुत जावा। आपण आता सगळी काढून घेतली आहे सुकट पूर्ण संपूर्ण। आता कढईमध्ये तेल टाकूया। तेल टाकलंय, आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा आता आपला टाकलेला आहे। कांदा आता आपण तो भाजून घेऊया। कांदा लाल होईपर्यंत भाजा। त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो एक टाकलाय मी कापून घेतलेला। टोमॅटो पण चांगला भाजून घ्या। टोमॅटो भाजून झाला आहे आता आपला। त्याच्यामध्ये थोडी मी मिरची पावडर टाकली, लाल तिखट, ते परतून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये धुवून घेतलेली सुकट टाकूया। ती चांगली आपण परतून घेऊया। आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घातल्यामुळे त्याला थोडं पाणी सुटतं, त्याच्यामुळे मी पाणी घालणार नाही। थोडंसं मीठ, कोथिंबीर मिक्स करूया आपण। हे मिक्स करून झाल्यानंतर आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया। टोमॅटोमुळे पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी नाही घातलं। आता काढून बघूया आपण। आपली सुकट तयार झालेली आहे पूर्ण। आपण आता ती परतून झाल्यानंतर काढून घेऊया प्लेटमध्ये। एकदम सुंदर अशी आपली सुकट तयार झालेली आहे। आपली डिश तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढील भागात। धन्यवाद।